आज सन्माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी पक्षाची आढावा बैठक घेतली। SIRची प्रणाली सुरू झालेली आहे, तर सगळ्यांना त्याची माहिती असावी, सगळ्यांना त्याच्याबद्दल माहिती देण्याचं काम पक्षाच्या वतीने झालं आणि एकदम पॉझिटिव्हली ही सगळी माहिती पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवण्यात आली। ह्याचं गांभीर्य काय, त्याची ग्रॅव्हिटी काय, हे सगळं पदाधिकाऱ्यांना कळावं। आत्ताच ती वेळ आहे, कारण काय आत्ताची जी मुदत आहे ती आम्हाला त्या मुदतीच्या आतच ही प्रक्रिया पूर्ण करायची असल्यामुळे अतिशय सकारात्मकतेने आजची ही बैठक पार पडलेली आहे। त्यासाठी मी सन्माननीय श्रीकांतजी शिंदे यांचे मनापासून आभार व्यक्त करतो। आज 100% सगळ्यांना ताकीद देण्यात आलेली आहे। सन्माननीय शिंदेसाहेब VCद्वारे आणि थेट आमच्याबरोबर सलग 3 ते 4 दिवस आम्ही स्वतः आमदार या नात्याने आम्ही त्या बैठकीमध्ये आहोत आणि सक्त ताकीद आहे, जो काम करेल त्याला पक्षामध्ये स्थान मिळेल, त्याला पक्षामध्ये मान सन्मान मिळेल, जो काम करणार नाही त्यांना घरी पाठवण्यात येईल, ही सक्त ताकीद आहे। आम्ही पण त्याच क्रायटेरियामध्ये पडतो। म्हणजे मी काय कोण मोठा संपर्क प्रमुख झालो म्हणजे काय फार मोठी माझ्यावर काय कौतुक नाही, मी पण त्या चौकटीमध्ये बसत असल्यामुळे आता पक्षाचं काम जो करेल तो टिकेल। आजचा विषय वेगळा आहे, आज नेते आलेत। आजचा विषय एवढाच पुरतं मर्यादित होता की आढावा बैठक होती आणि SIR प्रणाली जी सुरू होणार आहे ती कार्यकर्त्यांपर्यंत पदाधिकाऱ्यांपर्यंत पोहोचवावी। 2029 सर 2029 साठी शिवसेनेने कुठेतरी कंबर कसलेले आहे। 2029 साठी कुठेतरी शिवसेनेने कंबर कसलेली आहे। म्हणजे अशी सकाळी एक बातमी आली होती की भाजपला चेकमेट करण्यासाठी शिवसेना पूर्णपणे पावलं। प्रत्येक पक्ष आपल्या माध्यमातून काम करतोय, प्रत्येक पक्षाला तो अधिकार देखील आहे। आम्ही आमचा पक्ष वाढवतोय, प्रत्येक पक्षाला तो अधिकार आहे, म्हणून असं कोणाला ओव्हरटेक करणं किंवा कोण मागे राहिला अशातला भाग नाही। प्रत्येक पक्ष आपापलं काम करतो। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।